नमस्कार. मी खूप तरुण होते त्यावेळेला जे पींचं आंदोलन झालं 1975 साली, 74-75 साली. त्यावेळेला इतकं सोशल मीडिया प्रभावी नव्हता. वृत्तपत्र त्याच्यावरही बंदी आलेली होती, आणीबाणी वगैरे होतं. जे काही बातम्यांच्या बाबतीत पण तसंच होतं. रेडिओवरच्या बातम्या पण बंदीच होती. त्यामुळे तसा काय जे काय थोडंफार इथून तिथून कळलं, उडत आलेल्या बातम्या त्यात किती सत्यता काय हे कळत नव्हतं. आणि आत्ता त्याच्यानंतर अशी बरीच आंदोलनं पाहिली. त्याच्यानंतर पाहिलं ते मी आम आदमीचं जेव्हा पाहिलं आणि लोक अक्षरशः नोकऱ्या सोडून परदेशातून चांगले खूप शिकलेले वेल एज्युकेटेड माणसांनी नोकऱ्या सोडून आले. त्यांची फसगत झाली का? कारण आंदोलक स्वार्थी होता, भयानक स्वार्थी होता. आणि त्या एका आंदोलकामुळे त्याने केलेल्या खोटेपणामुळे ह्याच्या पुढे लोक आंदोलनाला साथ देताना एकदा नाही 10 वेळा विचार करेल. आणि त्यातही आता जे नुकतंच आंदोलन झालं कॉक्रोच जनता पार्टी, त्याची सुरुवात कुठून झाली हो? आ बैल मुझे मार केलं त्या मुलांनी म्हटलं तर. CGIने एका निवाड्याच्या मध्ये चाललेल्या बोलण्यामध्ये त्याने सांगितलं, न्यायव्यवस्थेला तुम्ही नावं ठेवू नका. ह्याचं कारण जे खूप म्हणजे ज्यांना मेहनत करायची नसते, थोडक्यामध्ये ज्यांना करायचं त्यांनी त्याच्या उपमा कॉक्रोच असे दिले. आणि असे कॉक्रोच तर आपल्याला सगळीकडेच मिळतात हो. मी मागेच म्हणाले की आपल्या 10 लोकांची बिल्डिंग असलेल्या संकुलामध्ये पण एखादा असतो जो मेंटेनन्स भरत नाही, काही करत नाही. पण तुमच्या बिल्डिंगला काय करायचं असेल तर तो पहिला विरोधाला येतो, आंदोलन करायला येतो. तुमच्या कुटुंबातही असा झुरळ वृत्तीचा माणूस असतो जो कुठल्याही प्रकारचा खर्च करायला तयार नाही, जबाबदारी घ्यायला तयार नाही. पण जो करतो त्याला नावं ठेवायला मात्र तो अगदी पहिल्यापासून तयार असतो. तर ह्या आम आदमीच्या आंदोलनानंतर भारतातील लोकांचं आता आंदोलकांवरील विश्वास उडत गेला. त्यानंतर आत्ताच थोड्या वर्षापूर्वी अग्निवीरला विरोध म्हणून आंदोलन केलं. तरुणाईला फसवलं. हे कोणी फसवलं? क्लासेसवाल्यांनी. अग्निवीरची पूर्ण काय काय आहे त्याच्यामागची, मुलांना काय सोय आहे काय नाही ह्याचा सगळा विचार न करता तरुणाईला पेटवलं. आणि क्रांती ही जाळपोळ करूनच होते का हो? आपल्याच देशातलं आपलंच नुकसान करून होते का? जेव्हा आपल्याला विदेशी ताकदीला घालवायचं होतं तेव्हा त्यांचं बूड उखडवायला त्यांचं नुकसान करणं ठीक आहे. आपल्याच देशांना आता नेपाळमध्ये क्रांती झाली आहे, ह्याच्यामध्ये क्रांती झाली आहे, तसं आपल्याकडे जाळपोळ करायची आहे आपल्याला. तेवढा आपल्याकडचा तरुण वर्ग खूप सुजाण आहे आणि त्याचं श्रेय या सोशल मीडियालाच. ते कॉक्रोच जनता पार्टीला आभासी जगामध्ये जे मिलियन्स ऑफ सपोर्टर्स मिळाले ते कुठले होते? देशातले होते नाही होते? काय विचार केला नाही. आणि आले ते अमेरिकेतून दिपके. पण त्याने हा नाही विचार केला मी अमेरिकेमध्ये वातानुकूलित वातावरणात फिरतो, राहतो, धूळ वगैरे नसलेल्या जागेवर बसतो आणि मी इथे येऊन उघड्यावर बसेन दिल्लीतल्या गरमीत. त्याला सहज वाटलं, सोपं वाटलं. आणि तो जर त्याचं स्वतःचं प्रॉमिस ते वेळेचं ठेवू शकत नाही, तितकी त्याच्याकडे ताकद नाही, अशा माणसाला विश्वास ठेवून कोण आंदोलन करेल, साथ देईल? पुन्हा त्याच्यात आले होते कोण? LGBTQ
कोणाला आपल्या मुलांना LGBTQ करायचं आहे की अशा आंदोलनाला आपल्या मुलांना पाठवतील. पुन्हा मुद्दा भरकटवणं हा तर प्रकार खूप केला त्यांनी एका मुद्द्याचं व्यवस्थित उत्तर दिलं नाही. त्यांचा राग होता ना तरुणाईला दिलं म्हणून. त्यात पुन्हा त्यांनी हाही केला की नीटमुळे. बरं, नीटच्या परीक्षेसाठी सरकारला दोषी धरा, प्रश्नच नाही. सरकारची व्यवस्था चुकली म्हणूनच ते पेपर फुटले आणि मुलांचं नुकसान झालं. हे मान्य आहे, मला पूर्णपणे मान्य आहे. पण काही चांगल्या गोष्टीही या जगात घडत आहेत. लाख मुलांचं नुकसान झालं, पण 140 कोटीची जनता आहे. त्यांचं काही चांगलं करताना कधी एखादी स्त्री पूर्ण जेवण बनवते, त्यातला एखादा भाग चुकतं काहीतरी, बाकी सगळं जेवण बरहुकूम झालेलं आहे. पण एखादी डिश खराब होते म्हणून पूर्ण अन्नच फेकून देणार का तुम्ही? ती डिश तेवढी नको असलेला पदार्थ काढून टाकायचा, बाकीचा पदार्थ आपण जेवतोच ना. हां, जेव्हा सगळेच पदार्थ वाईट असतील तर ते कोण जेवेल का? नाही जेवणार. हा फरक आहे आंदोलन का सक्सेस होत नाही. आणि जर कोणाला वाटत असेल लोकांना वेळ नाही, म्हणजे मी आत्ताच एक व्हिडिओ ऐकला की लोकांना वेळ नाही, ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवलं आहे, EMIमध्ये अडकवून ठेवलं आहे, लोकांना नोकरी जाईल म्हणून भीती वाटते म्हणून आंदोलनाला उतरत नाही. असं असतं तर बंगालमध्ये आत्ताच झालेली चळवळ विसरू नका. ते पण एक आंदोलन, चळवळच म्हणायला पाहिजे. पूर्ण सरकार नाही तर त्या पार्टीलासुद्धा उलथवून टाकलं आहे. आता त्यातल्या माणसांना पळता भुईस ठोरी झाली. लोकांनी इतके अत्याचार, इतके जुलम, इतके रेप केले होते आणि आता त्यांना तिथे तोंड दाखवायला जागा नाही आहे. रस्त्यावर बाहेर आले की चोर चोर म्हणून त्यांना बोलवलं जातं. जरासुद्धा त्यांना मान दिला नाही जात. ही वेळ त्या सरकारने आणली होती आणि त्यांना जे चेपले गेलेले होते त्यांना धीर देणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते कितीतरी जीव गेले. आणि ही चळवळ काय त्यांनी एका दिवसात नाही केली हो. विमानातून आले वगैरे असं काही शोषा नाही, काहीच नाही. वर्षानुवर्ष तिथे राहून लोकांना धैर्य दिलं आणि मतदानातून तुम्ही दाखवून द्या आणि सरकार उलथवून टाका. हे आंदोलन छेडलं. आजही आंदोलनं होत आहेत, पण काही लोकांना ना देश जळला तरच आंदोलन वाटतं, त्याच्यातच आनंद वाटतो. पण काही लोकांना देश न जळता क्रांती होते, काही यश मिळतं, ते आवडत नाही. अशा लोकांना काय आपण म्हणायचं? काहीच म्हणू शकत नाही. माझं मत तुम्हाला पटतं आहे की नाही नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.